बरं सानू बेबी, आपण या पॅरेटकडे राहायला आलो. रोज डिनर बाहेर होतोय ना, त्या केड्याकडे स्वतःच कर आणि स्वतःच खा होतं. पण मम्मा केड्या पुअर होता ग. काही पुअर वगैरे नाही, एक नंबरचा डांबरट होता तो. डांबरट? डांबरट म्हणजे तो एक नंबरचा लबाड होता. हा पॅरेट कसा भोळा आहे. गॉड नोस. गॅरी पण मला आधी कसा वाटला होता माहितीये ना तुला. कसा निघाला. आणि अजिबात का नाव काढू नको त्याचं. तो बघ पॅरेट बघ किती छान आहे, एकदम चांगला माणूस आहे. पण एक काम करा, त्याला जास्त जवळ यायला द्यायचं नाही आणि त्याला लांबही सोडायचं नाही. मम्मा पॅरेटचा फोन येतोय. हॅलो, हाय पॅरेट, बोल. सोन्या तो कुठे आहे? मी आणि मम्मा कुकिंग क्लास मधनं बाहेर पडलोय. अरे वा, छान छान. काय शिकवलं मग आज टीचरनं? हा, काय शिकवलं विचारतो मम्मा. कॉन चॅट. काय कॉन चॅट. हा हॅलो, आज ना कॉर्न चॅट शिकवलं. कॉर्न चॅट. काय मसाला कॉर्न? अरे काय असते? अरे कॉर्न चॅट असतं रे, ते असतं ते भुट्टा. हा, कणीस. सो बेसिकली कणीस, आणि यू पुट अ लॉट ऑफ लेमन आणि स्पाइसेस म्हणजे मसाला वगैरे ऑन इट, मग बिकम्स चॅट कॉर्न. काहीतरी फालतू शिकली. अरे पण मी इतकं मनापासून शिकते ना यार पॅरेट. अगं हे असलं काही शिकू नकोस. तिकडे गावाकडे कोणाला माहित नाही कॉर्न आणि कार्न मसाला वगैरे. अगं शिवाने आपलं वांग्याचं भरीत, मटण, मिरचीचा ठेचा, भाकरी असलं काहीतरी शिक ना. ठीक आहे, चल मी आता घरी येऊन बोलतो तुझी. ओके. काय खाते तू? अगं बनवायला गेली की खायला? खायला काय? आय मीन अरे जे बनवलंय ते खावं पण लागतं ना. इकडे टेस्ट कशी झालीये वगैरे बघायला. बरं जे काय बनवलं ते मला पण बनवून खायला घाल. तुला पण? हो, आजच आलीच की. हा ठीक आहे, ओके. चल बाय पॅरेट. ओके. काय बोर आहे मम्मा, ह्याला पण पाहिजे आपण काय बनवलंय ते. चहा घे. बाई तुम्ही काहून आणलात बरं? मी केला असता की हो. त्यात काय बिघडलं? रोज चहा तू करतेस, आज मी केलाय. राधिकासाठी पण करून ठेवलाय. काय झालं? हा, तो अथर्वच्या शाळेमध्ये गेला होता म्हणे गुरु. अगं तोच विचार करशील का? बंद कर आता. आणि सांगून ठेवतो, राधिका आल्याला तिला प्रश्न विचारू नकोस. काय विचारायचं मी विचारेन. आता मी विचारण्यासारखं का राहिलंय हो? काय झालं आई? काय नाही विचारण्यासारखं? गुरुनाथ नावाचा कोणी माणूस आपल्या अथर्वला शाळेत भेटायला आला होता म्हणे. बाबा तुम्हाला कसं कळलं? रेवतीने सांगितलं. तो भेटला का गा अथर्वला? नाही, म्हणजे ते आले होते पण मी त्यांना नाही भेटू दिला अथर्वला. आणि कसा राहत असेल, कुठं असेल? अरे हो राधिका, तुमच्या राधिका मसाल्याचं काय डिलिंग झालं आज इंटरनॅशनल लेवलवर? तुम्हाला कसं कळलं? अगं आनंदनी सांगितलं. काय झालं, काय ठरलं काय तुमचं? हो बाबा, मीटिंग खूप चांगली झाली आणि सगळ्या पेपर्स वरती सह्या सुद्धा झाल्या. आता कामाला सुरुवात झाली ना तर आपल्या कंपनीचा इंटरनॅशनल मार्केटमध्ये रीच वाढेल. व्हेरी गुड, छान झालं. माझंही स्वप्न होतं ग की आपल्या नागपूरच्या बागेतली संत्री इंटरनॅशनल लेवलवर एक्सपोर्ट व्हावी, आणि ते सगळं गुरुनाथने करावं. नाही बेटा, फेल झाला. काय कामाचा राहिला नाही. जाऊ दे. पण तुला सांगतो, माझी सगळी स्वप्न तू पूर्ण करणार. हो बाबा. दिसत काय रोड आहे? चले अन्ना, खाते में लिख ले. चलो चलते हैं अपन. अरे
ये देख भाई तल्ली होके गली में कौन पड़ेला हे कोण आहे? दारू पिले नाही का? नहीं नहीं एक मिनट ए बाबू ए बिड़ो मेरे दारू तो पहला नहीं है। अबे थोबड़ा क्या देख रहा है, उठा उसको मेरे कुली पे लेके चल 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 समझ समझ। कौन इथं कोण बसली तू? हा मला वाटलं तू राधिकाच्या खोलीत झोपलीस. काय झालं? काही नाही, झोप येत नव्हती ना म्हणून इथं येऊन बसले. का झोप का येत नाही? पुन्हा मुलाचा विचार सुरू. सरिता, जोवर आपण जुनं विसरत नाही ना तोवर आपल्याला नव्यानं आयुष्याला सुरुवात करता येत नाही. कसं विसराव? पोटच्या पोराला कधी विसरता येते का? तुम्हाला जमलं का? नाही, मलाही नाहीच जमलं. मलाच काय कोणालाही नाही जमणार. पण सरिता, आयुष्यभर दुःखाला कवटाळून तर बसता येत नाही ना. माझी आई गेली तेव्हा तूच मला समजावलं होतंस ना. पटते हो सगळं, मला सगळं काही कळत आहे. मग आता पहा बरं, आपल्या सगळ्यांसोबत ती बोलत आहे, वागताना वरवर दाखवत आहे की ती काही दुःख नाही, पण आतून त्या काळीच पूर्ण पिळवटून निघालाय. बरं, खूप दुःख होते ते. हे बघ सरिता, आजपर्यंत मुलासाठी सारं काही केलंस, त्याला पाठीशी घातलंस. यापुढे आता मुलीसाठी कर, राधिकेसाठी. चल आता, रात्र बरीच झाली, पड. चल 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 उठा. हॅलो, थांबा. काय चाललंय तुमचं? कुठे घेऊन चालला अथर्वला? सर्व माझा आहे, मी त्याला घेऊन जाणार आहे. सोडा अथर्वला. नाही सोड, तू सोड. तुम्ही सोडा अथर्वला. सोड. तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकत नाही. सोडा तुम्ही त्याला. सोड मला शांत तिकडे. अथर्वा, बोर होत यार. किती दिवस पोस्ट नाही केला. फोटो काढते. An evening in California. काय खिडकीत बसली तू? काय फोटो काढते का? हा, जस्ट. चांगलं असते, चांगलं असते. बरं जाऊ दे. गेले नाही कुकरिंग क्लासला जाऊन आली ना. मग चल चल चल, कुकरिंग क्लास मध्ये शिकवलं ते मला खायला दे. काय? खायला दे ना मला कुकरिंग क्लास मधलं. अरे पॅरेट, ते तिकडे बनवतो आम्ही, ते इकडे घरी नाही घेऊन आणू देत आम्हाला. घरी नाही देत का? नाही. नको देते, आपल्याला काय घरी आणायची काही गरज नाही. तू तिकडे शिकते ना, आपल्या किचन मध्ये जा ना आणि मस्तपैकी तू बनव ना तिकडे शिकवलेलं आणि आणून दे ना मला खायला. पॅरेट, आता कसं काय मी बनवणार ना? कसं काय म्हणजे?
अगं जे मला आवडतं ते ना बनवून. मस्त भाकर, रस्ता, पिठलं, झुणका, ह्याचा बासुंदी. बासुंदी का? बासुंदी पण पाहिजे. बनव सोन्या, बनवणार बासुंदी पण. बनव. इतकं सगळं कसं बनवणार यार? मी नाही बनवू शकत. कसं काय म्हणजे? आता उद्या गावाकडे गेली लग्नानंतर की सगळ्या घराचा स्वयंपाक तर तुला बनवायला लागणारच आहे. त्याची तालीम आहे समज, रेसल. ओ माय गॉड, हे भाकरी आणि ठेचा काय असतं यार? आय डोंट इवन नो द रेसिपी. काय करू, कुठनं आणू? गॉड प्लीज हेल्प. काय एवढा काय विचार करते? गरमा गरम कॉर्न चाट. कॉर्न चाट का? कॉर्न चाट. हे कोणी बनवलं हे? हे कोणी म्हणजे काय? शनू बेबीनी. मीच बनवलंय. आय मेड. तुम्ही तेच बघतोय. दृष्ट लागू नये म्हणून काजळाची फोटी नाही ना दिली. नाही ती काल जाळणं कमी केलं आता. पण शिकून घ्या, नुसतं हसणं काय, शिकून घ्या छोड्याकडनं. आवडलं ना? अहो कुडमुडे बघा काय छान बनवलेलं आहे. बघा खाऊन बघा. बघा बरं. खमंग. खमंग ना? थांबा थांबा. चव संगम हॉटेलची वाटते. 35 रुपये का? 35 रुपये. हा शनू बेबीचा इन्सल्ट आहे. हा शनू बेबीचा इन्सल्ट आहे. मी तुम्हाला सांगते, शनू बेबीने एवढं मनापासून तुमच्यासाठी, तुमच्या प्रेमाखातर स्वतःच्या हाताने बनवलं आणि हे इन्सल्ट करतात आमचा. काय चाललंय तुमचं? सोन्याने एवढं मनापासून बनवलंय, तुम्ही काय पण बोलता तिला? नाही, मला एवढंच विचारायचं आहे, तुम्ही दोघी रोज त्या कुकरी क्लासला जाता ना? नाही जात. नाही जात म्हणजे कधी कधी क्लास बुडतो. क्लास कशासाठी बुडतो? धो पाऊस. धो पाऊस पडत असतो. पावसात एक पण रिक्षा मिळत नाही. काय सांगू तुम्हाला? आणि माझी शनू बेबी बसनी जाणार का? नाही. मग एखादी कार घेऊन द्या. पण आपल्याकडे गाड्या आहेत ना एवढ्या, त्यातली घ्यायची ना, एक घेऊन जायची. पण पॅरेट, मला नवीन गाडी हवी आहे प्लीज. नवीन पाहिजे का? नवीन कुडमुडे, नवीन गाडीचा बंदोबस्त करा. काय मान काय आलं तर लचकल ती. अहो पण काय आऊ पण बिओ पण काय नाही, पटकन नवीन गाडीचा बंदोबस्त करा. चला पण एक सेल्फी काढू. तू पण ये. काय झालं बाबा, एकदम कसं सगळ्यांना एकत्र बोलवलं तुम्ही? अरे आपल्याला प्लॅनिंग करायचं. प्लॅनिंग करेक्ट आहे. मिशन राधिका आणि सौमित्र आता सुरू. अच्छा, म्हणजे राधिका वहिनी आणि सम्या म्हणजे सौमित्र, त्या दोघांच्या लग्नाविषयी बोलतोय का आपण? अरे वा, मग तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सगळं प्लॅनिंग करतो मस्त पैकी. व्हेरी गुड. पण एक लक्षात ठेवा, प्लॅनिंग करत असताना आपापली भूमिका प्रत्येकाला लक्षात ठेवायला हवी. हो. नाही, मी पण या मुद्द्यावर बोलणारच होतो. सौमित्रच्या मनात काय आहे हे आपण सगळे जाणतो, पण राधिकेच्या मनात जे काय आहे ते आपल्याला काढायचं आहे आणि त्या जागेवर सौमित्रला फिट करायचं. हे कधी ठरलं? वसंतराव कितीही वेळा सांगितलं तरी लक्षात राहत नाही हो. हा, हे झालं हो माझं. कोणाचं? तुमचं? आम्ही सगळे तरुण आहोत. बरोबर. माझ्याने मी सांगतो तुम्हाला काय आहे, राधिका आणि सौमित्र या दोघांना एकमेकांच्या जवळ आणायचं आपल्याला. नेमकं काय करायचं ते सांगा ना. म्हणजे राधिकेच्या मनात सौमित्र बद्दल अपेक्षा वाढवायच्या आहेत, याच्याकडे लक्ष ठेवायचं आपल्याला. आणि तसा प्रयत्न सौमित्रने मला वाटतं याच्या आधी एकदा केलाय वसंतराव. अगदी करेक्ट बोलला. पण राधिका विचारात पडेल असं काहीतरी घडायला हवं, म्हणजे सौमित्रचं प्रेम तिला जाणवायला हवं.
त्या दृष्टीने तिनं विचार करायला. आणि कसं आहे, राधिकेला आयुष्यात चांगला जोडीदार मिळावा यासाठी आपण सगळे प्रयत्न करतो आहोत. करेक्ट आहे. राधिका आणि सौमित्र यांचं जुळवून आणण्यासाठी तर आपण पुढाकार घ्यायला हवा ना. पण कसं आणि कुठे हा प्रॉब्लेम आहे. नाही, त्यांना एकत्र आणूया आपण. हे बघा, म्हणजे कसं आहे ना, माझं बोलणं झालंय सम्याशी, म्हणजे सौमित्रशी. त्याचा वाढदिवस येणार आहे आणि त्या दिवशी तो राधिका वहिनीला विचारणार आहे. हो. अरे हे तर उत्तमच आहे मग. हो, फक्त कसं आणि कुठे ते कळत नाही. तू ठरव ना लवकरात लवकर. आणि सौमित्राला सांग, सगळं जुळून आलं ना काय ते मी घाबरू नको म्हणावं. हो हो. नाही, त्याची काळजी तुम्ही करू नका. मी त्याची फोनवर बोलतो, त्याला धीर देतो. ठीक आहे. 1 मिनिट, मी राधिकाला सांगतो. या नको. तुम्ही चाय घे. मी इकडे कुठे? अरे काल बेहोश पडलेला ना रस्त्यावर. हा, गाडी खाली मेला असता, उचलून आणला म्हणून वाचलास. पण चाय घे. हे घे, बिस्कुट खा. मी अजून तोंड नाही धुतलं. अरे जेवढं पाणी होतं तेवढे ते 2 कप चहा बनले. कळलं ना. आपल्या इथे सगळं महिन्यात नाही एकदाच होतं. दाढी एकदा, आंघोळी एकदा. कळलं. चल चहा पी. हे बाबा, अरे हळूहळू. ते बिस्किट संपायच्या आधी तू जाशील. काय नाव काय रे तुझं? गुरु. आपण मी गुरुचा या एरियातला. हा, नाही फेस कट वर नाही एकदम बंगल्यातला दिसतो. म्हणजे हालत कशी? नको नको मुन्ना शेठ 1000 वेळा सांगितलंय लोकांच्या फाटक्यामध्ये पाय टाकायचा नाही. हे बाबा चुकला आपला. हे बघ, तुझं काय झालं कसं झालं काहीही सांगू नको. चाय प्यायलेला आहे, तू बिस्किट खाल्लेला आहे, हा दरवाजा आहे, उठायचं निघायचं. दिवस तुझं चालवणार. ऐका ना दादा, ऐका ना, पण मी कुठे जाऊ? मला काही घर नाही हो. अरे मग मी काय करू? माझा दिवस कशाला खोटी करतोस तू? तसं नाही, मला कुठेच जागा नाही. मला काही दिवस इथे राहू द्याल का प्लीज? अरे तुझी खोपडी सरकली आहे काय रे? हा, कोणाशी बोलतोयस? कोण आहे मी? या गल्ली बोळ मधला ऐऱ्या गैऱ्या नाही, कळलं ना? नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. पण मला काही दिवस प्लीज राहू द्या. नाही हे बघ, हे येड्या खोपडी, मी इथे तुला सांभाळायला बसलेलं नाही, कळलं ना? खाया प्यायला दिलेलं आहे, रस्ता ना पाता. चाल लेट. हो दादा, असं नका करू. मी कुठे जाऊ? मला जायला जागा नाही हो. मी त्या 2 दिवस देवळामध्ये नुसताच पडलो होतो. पावसाचं कुठे थांबता पण येते. 2 दिवस काही खाल्लं पण नाही आणि कुठे जाता नाही. मला प्लीज तुमच्या इथे राहू द्या ना. रडू नको यार. रडला ना की आपण एकदम सेंटी होऊन जातो. राहायचंय ना? हो. काम करावं लागेल. हो, तुम्ही सांगाल ना, तुम्ही सांगाल ते काम करेन प्लीज. गाडी चालवायची? हो, मला कुठलीही गाडी चालवते, तुम्ही सांगा. चल. एक मिनिट. त्याच्या आधी व्यवहाराचं बोलून घे. महिन्याचे 500 रुपये लागतील. 250 रुपये इथे राहण्याचे, 250 रुपये आपली गाडी चालवण्याचे. आणि हो, दिवसाचा जेवढा पण धंदा होईल ना तो आपल्या हातावर पडला पाहिजे. हा, आणि मग याच्यात ना आपण तुला देणार खर्चा पाणी. चालेल? हो, तुम्ही म्हणाल ते सगळं कबूल. प्लीज मला दाखवा गाडी कुठे, मी लगेच सुरू करतो काम. चल. हे बघ, आपली गाडी. हातगाडी? म्हणजे आयर्न बॉडी, ट्यूबलेस टायर, स्टेअरिंग पुढे. सीट बेल्ट लावायचे ना.